आज जर सायबर गुन्ह्यांचा विचार आपण केला तर पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये रक्कम फ्रीज होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। कारण आपल्याला माहिती आहे की एका खात्यातनं दुसऱ्या, दुसऱ्यातनं तिसऱ्या, तिसऱ्यातनं चौथ्या अशा पद्धतीनं ही रक्कम ट्रॅव्हल करते, वेगवेगळ्या देशांमध्ये चालली जाते। सायबर गुन्ह्यांमध्ये तर फायनली 100 अकाउंटमधनं एका अशा देशात जाते की ज्या देशाशी आपली संधी नाही आणि मग ते पैसे मिळत नाही। पूर्वी केवळ आपण 11% रक्कम फ्रीज करू शकत होतो, आता ते प्रमाण 27% पोहोचलं आहे। ही काही फार समाधानकारक नाही, 50% तरी आपल्याला पोचावं लागेल, पण तोही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण करू, कारण 11%हून 27%पर्यंतही चांगली मजल आपल्या पोलिसांनी मारलेली आहे। आणि जवळपास जून 2026 या काळात, जानेवारी ते जून 2026 या काळात 439 कोटी रुपये हे अशा प्रकारच्या फ्रॉडचे फ्रीज करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये 50,000पेक्षा कमी रक्कम असेल तर ती तात्काळ आपल्याला परत करता येते आणि त्यात फक्त आपण एक अधिकाऱ्याचं पत्र घेतो आणि जवळपास ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे 2813 प्रकरणात ऑलरेडी पैसे हे परत केलेले आहे आणि वेगवेगळी आता रक्कम जी आहे ती परतीच्या प्रक्रियेमध्ये आहे। साधारणपणे आपण कारवाई काय केली तर या सगळ्या काळामध्ये सायबर क्राईम करणारे 6,76,202 मोबाईल ब्लॉक केले, 3,92,742 मोबाईल ट्रेस केले आणि 1,53,750 हँडसेट हे आपण जप्त केले। आणि एवढंच नाही तर एक अतिशय संवेदनशील उपक्रम हा आपल्या विभागाने केला। आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा लोक फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आम्ही आत्महत्या करतोय, आम्ही निराश आहोत, अशा प्रकारच्या पोस्ट आल्या की त्याची मेटासोबत आपण करार करून त्याचा अल्गोरिदम तयार केलाय आणि अशा पोस्ट आल्याबरोबर ते आपल्याकडे येतात आणि त्यांचं काउन्सिलिंग आपण करतो। आपण गेल्या म्हणजे 24 ते 24 आपण सुरू केलं, एक 1.5 वर्षामध्ये आपण 168 व्यक्तींना ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता किंवा ते करण्याच्या तयारीत होते त्यांना त्यांच्या पोस्टवरनं पकडून परावृत्त करून त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यासोबत ऑनलाईन छळ आणि सेक्स्टॉर्शन अशा प्रकारातनं 69 तरुण मुलामुलींना वाचवण्यात आलं आहे। असे जवळपास 237 लोकांचे प्राण हे प्रोॲक्टिव्हली, यांनी कंप्लेंट नाही केली कोणी आपल्याकडे, प्रोॲक्टिव्हली आपण ते पकडून त्या ठिकाणी केले आहेत आणि वेगवेगळे बहुमान सन्मान तर मिळालेच आहेत, पण महाराष्ट्र सायबरचं जनजागृती माहितीपट जो आहे त्याला कान्सच्या चित्रपट महोत्सवामध्ये देखील 2026 साठी नामांकन मिळालेलं आहे। आज महाराष्ट्र सायबरचा जो 1930 क्रमांक आहे याच्यात दररोज 8 ते 10 हजार तक्रारी येतात। आपण एआयचा वापर करून या सगळ्या तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था केली आहे, त्याचं विश्लेषण करण्याची व्यवस्था केली आहे, त्याला रिस्पॉन्ड करण्याची व्यवस्था केली आहे। आज देशात सर्वाधिक कॉल हँडल करण्याची क्षमता आणि करण्याचं काम हे आपण करतो आणि देशातला सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा घोटाळा देखील 58 कोटी रुपयाचा हा आपण त्या ठिकाणी पकडला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र या 5 राज्यातनं 33 आरोपींना अटक केली आहे। एकूण 45 आरोपी याच्यामध्ये आहेत आणि जवळपास 6000 मॅन्युअल खाती याची आपण फ्रीज केलेली आहेत आणि एक मोठा प्रहार डिजिटल अरेस्टवर देखील झाला आहे। पुण्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की विषारी दारूचे जवळपास 22 बळी त्या ठिकाणी गेले। एक प्रकारे आपल्याला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे। 2 गुन्हे होते, दापोडी आणि हडपसर, सर्व 17 आरोपी जे आहेत ते गजाआड केले आहेत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 13 आणि पोलीस दलातील 13 असे 26 लोक या ठिकाणी दुर्लक्ष केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहेत। याचा तपास CID कडे केलेला आहे। याच्यामध्ये मिथेनॉल वापरण्यात आले होते। अनेक ठिकाणी छापे टाकून जवळपास
5,929 किलो मिथेनॉलचा साठा हा जप्त करण्यात आला आहे। आणि आता निश्चितपणे आपण घटनेवर कारवाई तर करतो, पण त्यातनं काही शहाणपणी शिकलो पाहिजे। या दृष्टीनं मिथेनॉल जे आहे या संदर्भात त्याचं बॅकवर्ड ट्रॅकिंग कसं करायचं या संदर्भातला प्रयत्न आपण सुरू केला आहे। सर्व पोलीस ठाण्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता खबऱ्यांचं जाळं हे पक्क करण्याकरता 5% बक्षिसाची रक्कम देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात भरारी पथकं ही आपण तयार केली आहे। टोल फ्री नंबर जो आहे तो आपण दिला आहे, व्हॉट्सॲप क्रमांक दिला आहे आणि जे लोक माहिती देतील त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी कोणासमोर ओपन होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम केलं आहे। आज आपल्यासमोर एक अजून सगळ्यात महत्त्वाचा जर काही चॅलेंज असेल तर तो आहे अंमली पदार्थांचा। जवळपास मे 2025 अखेर आपण 302 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता। मे 2026 अखेर 411 कोटीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं की याची जी आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आहे त्याचा जो सगळ्यात प्रमुख आहे सलीम डोला, आंतरराष्ट्रीय तस्कर जो MDचं सिंडिकेट चालवायचा, मुंबई पोलिसांनी NCBच्या मदतीने त्याला परदेशातनं अटक केली आहे। त्याच्यावर 13 गुन्हे आहेत। सलीम डोला, मोहम्मद सलीम, मोहम्मद सुहेल शेख, ताहेर सलीम डोला, मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला हे सगळे परदेशातनं ऑपरेट करणारे आता त्या ठिकाणी पकडून आणले आहेत आणि यांच्याकडनंही खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसची माहिती मिळाली आहे। त्याच्यावर कारवाई करून बरेच अशा प्रकारचे युनिट्स हे देखील आपल्याला उद्ध्वस्त करता आली आहेत। यांना दुबईवरनं पकडून आणलं आहे। यांनी सांगली, कर्जत, अकोला, भोपाळ, म्हैसूर आणि हैदराबाद या ठिकाणी MDचे कारखाने उघडले होते आणि जवळपास 256 कोटी रुपयाचा माल हा यांच्याकडनं या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि एक महत्त्वाचं रॅकेट हे आपल्या मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे। मोठ्या प्रमाणात जनजागरणाचं कामं देखील आपण करतो। 4 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो। ड्रग फ्री मुंबई अशा प्रकारचा आता एक जाणीव जागृती करता मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्या माध्यमातनं मुलांमध्ये ड्रग्सच्या संदर्भात अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि विशेषतः एक 360 डिग्री अप्रोच या संदर्भातला आता केंद्र सरकारने देखील घेतलेला आहे सगळ्या राज्यांच्या सोबत, ज्याच्यामध्ये आता केवळ एक गृह विभाग नाही, राज्याच्या 20 विभागांना या ड्रग फ्री अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळी जबाबदारी ही वाटून दिलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे MD तयार कसं होतं, ते तयार होण्याकरता जे काही केमिकल्स आहेत ते सगळे केमिकल्स फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात किंवा मेडिकल एज्युकेशनच्या अंतर्गत असतात। त्यामुळे सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन करून आणि या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी कामं वाटून दिलेली आहेत आणि डी ॲडिक्शनपासनं तर जाणीव जागृतीपर्यंत अशा प्रत्येक विभागाला काम दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि सगळी राज्य सरकारं आता या संदर्भातलं जे काही काम आहे ते करणार आहे। जवळपास मी आपल्याला सांगितलं होतं की पोलीस जर दोषी आढळले तर त्यांना आपण बडतर्फ करू, आपण निलंबित करू, पण निलंबित करून थांबणार नाही तर बडतर्फ करू। जवळपास या ठिकाणी 24 पोलीस निलंबित केले आणि आता 18 पोलीस त्यातले बडतर्फ केलेले आहेत।